माईल वेलकम. सरत्या वर्षाला आनंदाने बाय करून नववर्षासाठी सुंदर स्वप्नांना मणी बाळगून आजचा वर्टिक्स फॅमिलीचा हा स्पेशल क्लास. आजच्या या क्लासमध्ये आपण आपल्या जीवनातील त्या नव ऊर्जांना मल्टिप्लाय करणार आहोत. आणि आज ज्या काही टिप्स मी तुम्हाला देणार, या टिप्सचा वापर करून जर तुम्ही तुमच्या 2025 सुरुवात केली तर निश्चितच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नवा सकारात्मक आनंद मिळवू शकाल. तुमच्या कुटुंबामध्ये तो आनंद शेअर करू शकाल. सो आज ज्या पद्धतीने तुम्ही या सेशनला उपस्थित आहात, त्याच पद्धतीने या सेशनमध्ये ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील त्या प्रॅक्टिकली फॉलो करायला कोण कोण तयार आहे? कोण रेडी? व्हेरी गुड. कारण त्या रेडी असण्यामध्ये तुमचं कमिटमेंट हे खूप महत्वाचं आहे. कारण बरेच लोक 31 डिसेंबरला प्लॅनिंग करतात, 1 जानेवारीला सुरुवात करू. पण जनरली काय होतं ना, 31 सेलिब्रेट करता करता उशीर एवढा होऊन जातो. म्हणजे आजच सकाळी मी पेपरला वाचलं की सगळे हॉटेल्स पहाटे 5 पर्यंत उघडे राहणार आहे. फुल टू एन्जॉय करण्याची परवानगी हॉटेल्समध्ये प्राप्त झालेली आहे. मला सांगा, 5 वाजेपर्यंत हॉटेलमध्ये एन्जॉय केलेल्याची शुभ सकाळ ही किती वाजता होणार? आणि तो खरोखर 1 जानेवारीला त्यांनी प्लॅन केलेल्या ऍक्टिव्हिटीनुसार खरंच काम करू शकेल का? मग 2 तारीख येणार, चला आज तरी आरोग्यासाठी काही काम करू, स्वतःच्या करिअरसाठी काम करू. मग 1 तारीख गेली ना, 2च तर तारीख आहे. आपण 3 आणि 4 मध्ये काम करू. आणि असं करता करता 10-15 तारीख येईपर्यंत त्या माणसाने त्या व्यक्तीने केलेलं प्लॅनिंग परत मागे सुटून जातं. आणि आपण ठरवलेल्या गोष्टी आपोआप मागे पडतात. मग आज हा नेमका 31 डिसेंबर 2024 हा स्पेशल क्लास आपण का घेतोय? तर आपल्याला जो 2025चं प्लॅनिंग करायचं, प्रत्येकाने काहीतरी प्लॅनिंग केलं असेल, प्रत्येकाचे काहीतरी टार्गेट असतील. आणि जे वर्टिक्स फॅमिलीचे सदस्य आहेत त्यांचा विजन बोर्ड तर नक्की तयार झालेला असेल. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, हा विजन बोर्ड नक्की तयार झालेला असेल. बरोबर की नाही? तुम्हाला नेमकं काय पाहिजे आहे, कसं पाहिजे आहे, तो विजन बोर्ड तुमचा नक्कीच तयार झाला असेल. कुणाकुणाचा तयार झाला विजन बोर्ड? ओके, वेरी गुड. जिन्होंने जिनका भी तैयार हो उन्होंने ऐसा करना है, थोड़ी शाबाशी खुद को देना है. आजचा हा क्लास एकत्रित करण्याचे 2 कारण होते. मी पण आज थोडेसा टाइम चोरला तुमच्या आयुष्यातला. कसा? जे आपले दुपारचे सेशन होते ते मी घेतले नाही. पण त्या वेळात मी काय केलं माहितीये का? माझा 2025चा विजन बोर्ड मी रेडी केला. कारण मला माहिती होतं की नंतर माझ्याकडे वेळ नाहीये. आणि मग तुम्हाला आता तुमचा टाइम चोरला तर तुम्हाला काहीतरी गिफ्टही द्यायचं होतं मला. आणि म्हणून त्याच्यातनच आजचा एकत्रितपणे येणारा क्लास आज आपला सुरू होतोय. ठीक आहे, एकत्रितपणे येणारा क्लास. तर मी तुम्हाला जरा दाखवते याचा वायर. त्यांना विचार कुठल्या ग्रुपमध्ये आहेत ते. ग्रुपचं नाव सर्च करा म्हणा त्यांना. बघा, वाचाय पुरता नाही दाखवत मी. तयार बघा, 2025 दिसतंय. हा माझा विजन बोर्ड आहे 2025 साठी मी तयार केलेला. सो यू हॅव टू क्रिएट. ठीक आहे, तुम्हाला तुमचा याच पद्धतीने विजन बोर्ड रेडी करायचा आहे. सगळ्याचा सगळं विजन बोर्ड नाही दाखवू शकत ना मी.
तर त्याच्यामुळे आपला विजन बोर्ड, कारण तुमच्या लाईफचे गोल्स वेगळे आहे, माझ्या लाईफचे गोल्स वेगळे आहेत, बरोबर की नाही? मी अगदी तिथे काय काय लिहिलं एवढं सांगू शकते, मी कुठले कुठले पार्टिशन केले ते सांगते, जेणेकरून तुम्ही तुमच्या विजन बोर्डवर ते करू शकता. मी पहिलं विजन लिहिलंय, माझं स्वास्थ्य, माझं आरोग्य. ठीक आहे, माझं हेल्थ आणि माझं आरोग्य हे माझ्या पहिल्या विजनचा टॉपिक आहे, पहिला इमेज. त्याच्यानंतर माझ्या फॅमिली सोबत जे आम्हाला एन्जॉय करायचं, प्रत्येक क्षण आम्ही फॅमिली सोबत एकत्र राहून करतो, दॅट इज माय सेकंड थिंग. त्याच्यानंतर मी माझे दोन मुलं एकत्रित व्यवस्थित ग्रोथ झाली पाहिजे, त्यांचं सक्सेस करिअर हे, कारण फॅमिली फर्स्ट. त्याच्यानंतर 2025 मध्ये माझ्या नवीन घराचं बांधकाम चालू होत आहे, तर ते पूर्ण करायचं माझं टार्गेट. त्याच्यानंतर माझं एक अर्निंग गोल, कारण ते अर्निंग आल्याशिवाय बाकीचे सगळे ड्रीम्स पूर्ण होऊ शकत नाही. आणि वर्टिक हिलिंग सेंटरचं जे माझं 4 एकर मध्ये मला एक मोठं हिलिंग सेंटर काढायचं आहे, जे माझं आयुष्यातल्या शेवटच्या क्षणापर्यंत पूर्ण म्हणजे झालं पाहिजे पूर्ण. माझं एक बिगेस्ट गोल आहे की तिथे येणारा व्यक्ती त्याच्या आयुष्यातल्या कुठल्याही आजारात सफर करत असेल, पण त्याला त्या सफरिंग मधनं बाहेर काढून त्याला संपूर्ण हिलिंग प्राप्त व्हावं. म्हणजेच येताना त्याचे डोळे दुःखाच्या अश्रूंनी ओले असतील, जातानाही त्याच्या डोळ्याच्या कडा ओल्या असतील, पण त्या आनंद अश्रूंचे असतील. हे स्वप्न घेऊन मी जगत आहे. त्या स्वप्नांना पूर्ती करण्यासाठी मी एक तारीख लिहिलेली आहे, 2025 मधलीच लिहिलेली आहे. आणि त्याच्यानंतर मला युट्यूबला एक सिल्वर बटन पाहिजे, हे माझं एक टार्गेट आहे. त्याच्यानंतर दर महिन्याला माझ्याकडनं किती डोनेशन झालं पाहिजे, तर ते एक डोनेशनची एक बिगेस्ट हायेस्ट अमाऊंट मी टाकलेली आहे पर मंथ साठी. ठीक आहे, तर ते त्या पद्धतीने माझं विजन बोर्ड मी 2025 साठी लिहिलेलं आहे. तर तुम्हालाही तुमचं विजन क्लिअर करायचं आहे, पहिला मुद्दा. आज तुम्हाला काय करायचं आहे, क्लिअर युअर गोल्स, की तुम्हाला 2025 मध्ये काय काय मिळवायचं आहे. कारण हे करण्याचं मागचं कारण काय, कुठलीही गोष्ट दोनदा क्रिएट होत असते, पहिले माइंडमध्ये, मग त्याच्यावर ऍक्शन. पण जेव्हा ती तुमच्या विजनच्या समोर असते, तर ते त्याची आठवण करून तुमच्या ऍक्शनला सपोर्ट करते. मी माझं विजन नेहमी ऑफिसमध्ये लावत असते, कारण इथे येणाऱ्या लोकांना जरी दिसलं मला काही वाटत नाही. ठीक आहे, का बरं? कारण जेव्हा आपण चुकतो ना, तर आपल्याला अरे तुझं ते लिहिलेलं आहे पूर्ण नाही झालं, असे टोकणारे लोक भेटतात. दे आर आपले सपोर्टर्स आहेत. मला आठवतं माझा फर्स्ट टाइम जेव्हा विजन बोर्ड लिहिला होता ना, माझ्या घरचेच मला हसत होते. काही लिहिते का म्हणते, पूर्ण होऊ शकतात का म्हणते, एवढे कठीण गोल असतात का म्हणते. आज तोच विजन बोर्ड लिहिण्यासाठी मला घरच्यांकडून सपोर्ट झाला. आज जेव्हा मी सकाळी त्याचे सगळे प्रिंटआउट्स काढले आणि दाखवलं त्यांना, की हे बघा माझं या वर्षीच्या विजन मध्ये मी या सगळ्या गोष्टी ऍड करणार आहे, तर तेवढ्याच रिस्पेक्टनी त्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या गेल्या. कारण काय आहे, सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा पहिली मुलींची शाळा काढली, त्यांना शेण चिखल्याचे गोळे सहन करावे लागले. पण आज आपण मा सावित्रीबाईंचा तेवढाच आदर करतो आणि त्यांचा रिस्पेक्ट करतो. तो जब आप कुछ बन जाओगे ना, तो सारी दुनिया आपका रिस्पेक्ट करने वाली है. आणि म्हणून जेव्हा एखादा व्यक्ती काहीतरी नवशोधांच्या मागे लागतो, प्रत्येक सायंटिस्टला लोकांनी सुरुवातीला पागलच म्हटलंय, म्हटलंय की नाही, तो पागल बन जाओ अपने ध्येय के लिए. ठीक आहे, या जगात जोही शोध लागलाय ना, तर अशा मॅड असलेल्या शोधकांनीच लावलेला आहे. सुरुवातीला जेव्हा तुम्ही रिसर्च करा, ज्यांनी ज्यांनी काहीतरी नवीन इन्व्हेंट केलाय, ते जेव्हा प्रयत्न करत होते, लोकांनी त्यांना पागल म्हणून सोडलेलं आहे. पण जेव्हा त्यांनी सक्सेस मिळवलं, लोक त्यांना सरेंडर झालेले आहे. तो डरो मत, क्योंकि सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग. तो लोगों का काम है कहना, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोड़ दो उनको. आपल्या ध्येयांवर फोकस करा. कारण जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरांवर चढाल, तर तेव्हा हेच लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवायला येणार आहे. ओके, दे विल क्लॅप फॉर यू. तर आज आपण स्वतःमध्ये बदलांसाठी एक डायरी लिहूया. बरेच लोक नवीन वर्षात डायरी परचेस करतात, आणि मी तर माझ्या विद्यार्थ्यांना जे ट्रेनर्स लेवलचे असतात, कंपल्सरी डायरी घ्यायलाच सांगते. माझी 2025च्या 3 डायऱ्या मी केलेल्या आहेत. किती डायऱ्या आहेत? 3 डायऱ्या. ही माझी बिझनेस डायरी आहे. त्याच्यानंतर एक डायरी जी आहे माझी ती हेल्थ डायरी आहे. आणि एक डायरी माझी पर्सनल टास्क वाली डायरी आहे. बघा, या 3 डायऱ्या. ठीक आहे,
ही माझी पर्सनल हेल्थ डायरी आहे, ही माझी टास्क ओरिएंटेड डायरी जी मी माझ्यासाठी टास्क देणार आहे, आणि ही माझी बिझनेस प्लॅनची डायरी आहे. अशा मी 2025 साठी किती डायऱ्या केलेल्या आहेत? 3 डायऱ्या केलेल्या आहेत. तर ऍटलिस्ट आपण एक डायरी तर करू यावर्षी सुरुवात. ज्या लोकांनी आजपर्यंत एकही डायरी केलेली नाही आहे, त्यांनी ऍटलिस्ट एक नवी डायरी घेऊन सुरुवात करायचं. आणि तुम्हाला गंमत सांगते, मला ना लहानपणी ना डायऱ्या खूप आवडायच्या. बघा क्रिएशन कसं असतं आणि आपल्याला ते कसं कामात येत असतं. लहानपणी असताना मला डायरीचं खूप वेळ असतं, पण नवीन डायरी भेटू शकत नव्हती. बाबांना एखादी डायरी LIC वगैरे कुठली दिली, गिफ्ट दिली, किंवा बाबा भारतीय मजदूर कामगार संघाचं काम करायचे, त्यांची एखादी डायरी भेटली, तर त्यांची 1-2 वर्ष जुनी झालेली डायरी, काही पानं लिहिलेली डायरी मला भेटायची. आणि बरेच वर्ष असंच चालू राहिलं की बाबांना भेटलेली डायरी दुसऱ्या-तिसऱ्या वर्षी वापरायला भेटायची. पण तरी देखील त्या डायरीत काहीतरी लिहिण्याचा, प्लॅनिंगचा एक आनंद वेगळाच होता. पण गेले 4 वर्ष झाले, मी दर नवीन वर्षाला स्वतःला डायरी गिफ्ट करते आणि त्याच्यावर प्लॅनिंग करते. आता मी यावर्षी मी पण एकच डायरी घेतली, 2 डायरी आपल्या विद्यार्थ्यांनी गिफ्ट केलेली आहे. कारण त्यांना माहिती झालं मॅडमला डायरी आवडते, म्हणून आपल्या छान विद्यार्थ्यांनी डायरीज गिफ्ट केली आहे. तर ठीक आहे, तर त्या गिफ्ट केलेल्या डायरी माझ्याकडे यावेळेस खूप साऱ्या आहेत. म्हणजे गंमत अशी झाली की माझ्यासह माझ्या फॅमिली मेंबर्सला मला त्या डायऱ्या गिफ्ट करता आल्या. आपल्या स्टुडंट लोकांनी एवढ्या डायऱ्या पाठवून दिल्या. फक्त मी सांगितलं होतं क्लासमध्ये की नवीन डायरी करायची, तर त्यांनी स्वतःसाठी तर घेतलीच असेल, माझ्यासाठी डायरी घेऊन मला पाठवली. सो थँक्यू त्या सगळ्या डायऱ्यांचं. आणि मी गंमत माहितीये का काय केलं? माझ्या घरच्यांना ती डायऱ्या गिफ्ट केल्या, कारण एवढे एवढे डायऱ्या मला वापरायची गरज नव्हती. तर मी माझ्या घरच्यांना ते ॲज अ गिफ्ट म्हणून, मुलाला एक दिली, हस्बंडला एक दिली, त्यांनाही सांगितलं चला तुम्ही पण तुमचं प्लॅनिंग तयार करा. ओके. चला, ज्यांनी घेतली आहे त्यांनी खुद को शाबासकी देणार. आता या डायरी मध्ये नेमकं काय करायचंय? देवघरात ठेवून फुलवायचे आहेत का? उद्या 1 जानेवारी आहे. कोण कोण फुलं वाहणार आहे देवघरात ठेवून? डायरीवर छान एखादा देवबाप्पाचा फोटो लावायचा आणि उद्या फुलवायचं. कोण कोण काम करणार आहे? नाही, काही गरज नाही आहे फुलवायची. यहा उसको बिठाना है. ठीक आहे, देवबाप्पा आपल्याला सगळं काही द्यायला तयार आहे. तर कसं असतं ना, वर्षामागून वर्ष बदलत राहतात, पण व्यक्ती मात्र तोच राहून जातो. तो का बरं तोच राहतो? कारण तो स्वतःमध्ये कधीच बदल करत नाही. पण गेल्या वर्षात जे काही झालं, गत जीवनात जे काही झालं, त्याला सोडून जोपर्यंत आपण पॉझिटिव्हिटी आणि आनंदाने पुढे जाणार नाही, काहीतरी बदल करणार नाही, तर येणाऱ्या 2025 मध्येही कैसे कल थे भैया, आज भी रह जाओगे. तो आज क्या करना है हमें? आने वाले समय में पॉझिटिव्हिटी से वर्क करण्यावर काहीतरी आपल्याला मार्ग निवडायचा आहे. तर आता आपल्याला या डायरीमध्ये पर्सनल लाईफसाठी काही पानं लिहायची आहेत. पर्सनल लाईफसाठी म्हणजे तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफचे काही गोल्स असतील, त्याच्यासाठी आपल्याला एक नियम तयार करायचा आहे. बरोबर आहे. आता त्याच्यात लक्षात घ्या, एक वाक्य आज वाचताना आलं, औषध घेतल्याने सुख मिळत नाही, पण सुखाशिवाय दुसरं कुठलंच औषध नाही. आणि येणाऱ्या 2025 मध्ये याच सुखाचं औषध आपण अनुभवणार आहे. ठीक आहे, याच सुखाचं औषध आपण अनुभवणार आहे. आणि त्याच्यासाठी तुमच्या रोजच्या धावपळीचा प्लान, तुमच्या डेली रुटीन्सचा प्लान आजच करून घ्या, की सकाळी उठल्यापासनं रात्रीपर्यंतची तुमची दिनचर्या कशी राहील, याचा एक सुंदर प्लान तुम्हाला तयार करायचा आहे. हवेतला प्लान नको आपल्याला. बडे बडे सपने देख लिए जो पूरे नहीं होंगे. जे लिटरली तुम्ही पूर्ण करू शकता त्या पद्धतीने. हा, लॉंग टर्म तुम्ही ते प्लॅन करू शकता जे आज अशक्य वाटतात. पण जे तुम्ही आज लिहाल, भलेही 2025 मध्ये कंप्लीट नाही झालं. समजा आज एखादा व्यक्ती 25,000 कमवत आहे, त्यांनी 25 लाखाचा ड्रीम टाकला, पूर्ण होणार आहे का? मंथली 25,000 कमवत आहे, मंथली 25 लाखाचा ड्रीम टाकलं, कठीण आहे. पण 2-3 वर्षात रोज सातत्याने जर तो त्या पद्धतीने ऊर्जा देत गेला, तर डेफिनेटली तो त्या एनर्जी स्वतःच्या लाईफ मध्ये
अनुभव करू शकणार आहे. ठीक आहे. या नवीन वर्षामध्ये स्वतःची प्रगती करण्यासाठी अधिक चांगले बनण्याचा संकल्प करा. आपल्यामधल्या जे काही चांगले कौशल्य आहे त्या कौशल्यांना विकसित करण्यासाठी प्रयत्न करा. नवीन शिकणे, नवीन म्हणजे डेव्हलप युअर सेल्फ. आता बघा, मी माझ्या युट्यूब चॅनल मॉनिटाईज आहे. मी माझ्यासाठी ध्येय काय ठेवलेलं आहे की मी युट्यूब साठी जर चांगले व्हिडिओ बनवले, जे मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले, तर मला युट्यूबला ऍटलीस्ट सिल्वर बटन मैंने टार्गेट दिया मैंने खुद को. जोपर्यंत टार्गेटच नाही देणार तर काम कशाला करणार. आहे फक्त लेवल 1 चे 10 व्हिडिओ अपलोड होतात आहे, बाकीचे अनलिस्टेड होतात आहे, बाकी उसमें कुछ ग्रोथ नहीं हो रहा. तर जेव्हा तुम्ही तुमच्या जवळ काय आहे आणि त्याला कुठल्या पद्धतीने डेव्हलप करू शकता असे विजन्स द्या. जर माझ्याकडे नॉलेजची आता या 2024 मध्ये मला असं जाणवलं की माझी तब्येत थोडी बिघडते जेव्हा मी जास्तीत जास्त शक्तिपात देते. कारण या 2024 मध्ये मी रेकॉर्ड ब्रेक शक्तिपात दिले. अगदी लेवल 1 चे 450 शक्तिपात ऍट अ टाइम दिले. मग आपल्याकडे असलेल्या ऊर्जांच्या पेक्षा भरपूर एनर्जी दिल्यानंतर मला असं जाणवायला लागलं की कुठेतरी आपल्याला एनर्जी लॉस होतोय. तर तो भरून काढण्यासाठी मला माझ्या आरोग्यामध्ये, जीवनशैलीमध्ये काहीतरी बदल करावा लागेल. म्हणून माझा फर्स्ट गोल माझं हेल्थ, क्योंकि जब तक मेरा अस्तित्व है तब तक सारा जीवन है. ज्या क्षणी या देहात प्राण नावाची ऊर्जा निघून गेली, सब कुछ खलास आहे. ठीक आहे. आणि म्हणून वर्तमानामध्ये मी माझ्या हेल्थ हे माझं टार्गेट असलं पाहिजे. आणि नवीन कौशल्य डेव्हलप करण्यावर फोकस करा. नाही काही तर एक चांगलं पुस्तकातले 2 पानं तरी रीड करा. नाहीतरी 2 पानं, ऍटलीस्ट 2 पेजेस यू हॅव टू जस्ट रीड. आणि तुमचा संकल्प असला पाहिजे तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी. कारण माझं हे म्हणणं आहे, जरी ती गृहिणी असेल, काही असेल, पण घरी राहून देखील थोडस अर्निंग ती चालू करू शकते. कमीत कमी स्वखर्चासाठी देखील कुणाच्या पुढे हात पसरायची गरज पडलेली नाहीये. आज तुम्हाला सांगते, थोडासा विचार करा, जेवढ्या माझ्या मैत्रिणी इथे बसलेल्या आहेत, एक प्रश्न स्वतःला विचारा. जे जीवन तुम्ही आत्ताच जगत आहे, खरोखर हेच स्वप्न तुम्ही कॉलेजमध्ये असताना होते का हो? तेव्हा काहीतरी वेगळं बनायचं होतं, खूप काहीतरी करायचं होतं. पण काळाच्या ओघात ते कुठेतरी मागे पडले. आपले सगळे स्वप्न मागे पडले आणि आज तो कुठेतरी पश्चाताप जीवनामध्ये आहे. मुझे तो कुछ तो भी करना था और बहुत कुछ करने का रह गया. आणि या फिलिंगचा इफेक्ट तुमच्या वर्तमानातल्या जीवनामध्ये होतो की नाही होत सांगा. याच फिलिंगचा इफेक्ट तुमच्या वर्तमानातल्या जीवनात होतो. आणि वर्तमानामध्ये होणारी चिडचिड बघा, कुठेतरी त्या फ्रस्ट्रेशन मधनं बाहेर पडते की मला माझ्या आयुष्यात खूप काही चांगलं करायचं होतं, पण खूप काही करायचं राहून गेलं. कारण लग्न, कुटुंब, मुलं सांभाळता सांभाळता मीच माझी न उरले, असं झालं. पण लक्षात घ्या, आज ज्यांचे मुलं थोडेसे शाळेत जायला लागलेले आहे, 1-2 तास तर कुठलीही महिला स्वतःसाठी काढू शकते. आणि निश्चितच आपल्या जीवनाला येणाऱ्या 2025 मध्ये नव करिअरची उमेद देऊ शकते. तो ढूंढिए अपने पास ऐसी कौन सी अपॉर्च्युनिटी है. कारण मी सुद्धा माझ्या या अशा पूर्ण 100% डिव्होशन वाल्या करिअरला सुरुवात केली 40 कंप्लीट झाल्यावर. ठीक आहे. 40 कंप्लीट झाल्यानंतर सुरुवात केलेली आहे आणि आज इथपर्यंत पोहोचलेली आहे. काय झालं सारिका मॅडम, मध्येच काय मॅडम, आठवण आली माझी, बोला. नाही तुम्हाला भेटल्याशिवाय दिवस जात नाही. कुठल्या तरी लेक्चर मध्ये एकदा बघायचं तुम्हाला, म्हणजे दिवस पूर्ण. अच्छा. मी काय म्हणते, तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे का याचं? रेकॉर्डिंग आपल्या ग्रुपवर भेटेल. कारण मध्ये मध्ये माझं इंटरनेट जातंय ना, तुम्हाला सगळे पॉइंट्स लिहायचे, तुम्ही काय सांगताय स्टेप बाय ठीक, स्टेप त्याच्या. ठीक, ठीक. ओके. थँक्यू. थँक्यू. चलो. तर संकल्प करायचे आपल्याला आर्थिक स्वातंत्र्यासाठी. शक्य असेल तर आपण आजपर्यंत जे काही मिळवलेलं नाही आहे ते मिळवण्यासाठी आपल्या जीवनामध्ये जेही तुम्हाला पाहिजे आहे, सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी, थोडं आर्थिक स्वातंत्र्य आणि त्याचे मार्ग, इच्छा तिथे मार्ग, आणि तुम्ही 100% तुमच्या जीवनामध्ये तो मार्ग निवडू शकता, ती पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनामध्ये आणू शकता. ओके. तर स्वतःच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आपल्याला लक्षात घ्या,
आर्थिक स्थितीवर परिणाम होतो जेव्हा एखाद्या व्यक्ती कर्जात जगतो. आणि मीच का करावं असं म्हणून आपण सपोर्ट करत नाही. कुटुंबाला एकमेकांना सहकार्य केल्याने होत असतं. त्याच्यामुळे आनंद माना, कारण आज आपल्यासोबत फॅमिली आहे. आणि कुटुंबासाठी एक योजना तयार करायची आहे. तिसरी योजना कोणासाठी राहील तुमची? जसं मी माझ्या ह्याच्यात, पहिल्या ह्याच्यात माझ्या विजन मध्ये मी आहे, त्याच्यानंतर माझी फॅमिली आहे. ठीक आहे, फॅमिलीसाठी आर्थिक प्लॅनिंग पण आहे. तर कुटुंबासाठी एक योजना तुमच्या डायरीमध्ये निश्चित करा. या वर्षी आपण आपल्या कुटुंबाला, विशेषतः मुलांना, आर्थिक जागृती शिकवू. एखादं सेव्हिंगचं नॉलेज देऊ ना. मुलांना छान एखादा पिगी बँक घेऊन, चला तुम्ही खाऊचे पैसे जमा करून त्याच्यात ना त्यांना काहीतरी परचेस. मी लिटरली सांगते, माझ्या मुलांनी 3 सायकली घेतल्या. नर्सरी पासून 10th होईपर्यंत 3 सायकली त्याला, जशी जशी हाईट वाढत गेली तशा 3 सायकली घेऊन दिल्या. त्या तिन्ही सायकलमध्ये त्याचे स्वतःचे पैसे होते. स्वतःचे म्हणजे तो अर्निंगला कुठे गेला होता? नाही. त्याला जे काही खाऊचे पैसे मिळत होते, तर त्या पैशातनं त्याच्यात जे काही एक्स्ट्रा लागले ते आम्ही वरचे दिले. पण त्याच्या तिन्ही सायकली ह्या त्यांनी स्वतः परचेस केल्या, त्याचे पैसे त्याच्यामध्ये होते. तर आजही मी त्याला ध्येय देते, तुला एखादी वस्तू घ्यायची आहे ना, ठीक आहे, तर त्याला मी एक टार्गेट देते. आता जसं मुलांना पुस्तकाचं आवड नाहीये वाचायला, अजूनही नाहीये, माझं ते एक ध्येय थोडंसं कम्प्लीट व्हायचं राहिलेलं आहे. मी माझ्या मुलाला परत उद्या एक ध्येय देणार आहे की भगवद्गीता तर रोज एक अध्याय किंवा काहीतरी पानं वाचायचे. आणि ती संध्याकाळी एक्सप्लेन करायची. 10 मिनिटं मी त्याच्यासाठी वेळ काढणार. त्याला त्या अध्यायातनं काय समजलं ते मी त्याच्याकडनं जाणून घेणार. आणि त्याची भगवद्गीता पूर्ण कंप्लीट झाल्यावर मी तो मोबाईलसाठी पैसे साठवत आहे, तर त्या मोबाईलमध्ये मी 5001 माझ्याकडनं त्याला देणार. पण केव्हा? त्याच्यासाठी त्याचा बेनिफिट काय आहे? 5001 देणं हा विषय नाही आहे. कुठल्या तरी कारणाने अख्खी भगवद्गीता त्याच्याकडून वाचल्या जाणार. नुसतं वाचल्याच जाणार नाही, तो दररोज मला जर एक्सप्लेन करेल ती भगवद्गीता, तर ती भगवद्गीता त्याच्या माइंडमध्ये त्याच्यातनं 2-4 पॉइंट जरी दिसले तरी सुद्धा त्याच्या जीवनाला नवं सकारात्मक ट्रान्सफॉर्मेशन भेटणार. तर या पद्धतीने आपण प्रत्येकाने आपल्या कुटुंबामध्ये असे काहीतरी नवीन टास्क निर्माण करा, जेणेकरून आपण आपल्या मुलांना सुंदर विचारांशी जोड देऊ शकू. अशा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही घ्या. ठीक आहे, या ऍक्टिव्हिटी मधनं आपले मुलं घडणार आहेत. आणि भविष्यात त्यांना एखाद्याला आर्थिक सुरक्षा नाही, पैसे खर्च करतात, मग त्यांना महत्व समजावून सांगा. बऱ्याच फॅमिलीमध्ये आज काय झालेलं आहे, जसं मी सांगितलं की हॉटेलमध्ये जातात, 4 लोक जर असतात आणि जर मिडल एजचे, 4 लोकांचे 4 पिल्लू बाहेर पडतात, चालू होऊन जातं. ऑर्डर येईपर्यंत जेवण त्याच्याकडे बघता बघता नेतो. कुटुंबासोबत विकेंडला सुंदर प्लान केलेला असतो आणि तो त्या मोबाईल आणि खाण्याच्या गडबडीत काय खाल्लं हेही माहिती नसतं. बोलणं तर सोडूनच द्या, उठून घरी येतात परत त्या मोबाईलमध्ये लागून जातात. आणि म्हणून या पद्धतीने आपण आपल्या फॅमिली सोबत वेळ घालवताना मोबाईल तेवढा वेळ बॅगेत टाका. कुठलंच काम इमर्जन्सी मध्ये नसतं, वेट करता येतं. आणि अशी एखादी खूप इमर्जन्सी एखाद वेळेस असते लाईफ मध्ये आलेली, तर ऍटलिस्ट कुटुंबाला वेळ देत असताना तो 100% वेळ तुमचा असला पाहिजे, तुमच्या फॅमिलीला मिळणारा असला पाहिजे. तर तुम्ही त्याच्या एनर्जी लेवलवर खूप चांगला अनुभव घेऊ शकता. आणि स्वतःसाठी एक मोठं निश्चित ध्येय द्यायचं आहे. ते आर्थिक लेवलवर असेल, हेल्थ लेवलवर असेल. जसं मी माझ्यासाठी ठेवलेलं आहे मोठं एक ध्येय. एक नाही, माझे 2 ध्येय आहेत यावर्षी. मोठे 2 ध्येय मी ठेवलेले आहेत, तर ते दोन्ही ध्येय मला कम्प्लीट करायचं आहे. तर एक आहे माझ्या पर्सनल हेल्थ आणि एक अर्निंग. अर्निंग कम्प्लीट झालं तर त्याच्या बेसिसवर जे माझं डोनेशन अमाऊंट आहे किंवा बाकीचे जे गोल्स आहे ते मी अर्निंग बेसवर कम्प्लीट करू शकते. आणि एक ध्येय, माझ्या आरोग्यासाठी जर मी पूर्णपणे व्यवस्थित काम केलं, तर मी माझं हे जे काम आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत मी स्वस्थ राहिल्याशिवाय पोहोचू शकत नाही. तर प्रथम याच्यावर स्वतःला ठेवायचं आहे. आणि या पद्धतीने आपली डायरी आजच रेडी करायची आहे. जर का तुम्ही ही डायरी व्यवस्थितपणे तयार केली आणि त्याचं विजन तुमच्या समोर असलं, आणि जे माझे सेकंड, आता बरेच लोक फर्स्ट लेवलचे आहेत तिथे ज्यांच्याकडे हा प्लान नाही आहे, पण जे माझे रेग्युलर आपले जे सगळे स्टुडंट आहे, व्हॉट फॅमिलीचे सदस्य आहे, त्यांनी या अफर्मेशन चार्टला एक मॅजिक चार्ट समजा, जो भी नहीं पढ़ते हैं त्यांनी वाचायला सुरुवात करा. हा अफर्मेशन चार्ट इतका पॉवरफुल चार्ट आहे
की तुम्ही याच्यातनं तुमच्या लाईफ मध्ये सकारात्मकतेचं 2 पेजेसचा हा चार्ट है, पण एटलीस्ट वन टाइम रीड करा। सिर्फ एक बार इसको पढ़ो तो आप अपने जिंदगी में संपूर्ण सकारात्मकता और पॉझिटिव्हिटी का अनुभव कर पाओगे। ठीक आहे, संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीचा अनुभव तुम्ही याच्यातनं करू शकाल, हा एवढा पॉवरफुल आहे। त्याच्यानंतर येलो पेजवर रेड पेननी, जसा आता माझा विजन बोर्ड मी तुम्हाला तो दाखवला, तो मी येलो पेजवर रेड पेननीच लिहिलेला आहे। जोही तुम्ही विजन बोर्ड लिहाल त्याच्यात येलो पेजवर बघा, येलो पेजवर रेड पेननी लिहिलेला माझा विजन बोर्ड आहे। तर तुम्हालाही तुमचा जो विजन बोर्ड आहे तो येलो पेजवर रेड पेननी लिहायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे येलो अफर्मेशन, तुमचं जे तुमच्या जीवनात महत्वाची गोष्ट आहे, जसं आय एम हेल्थ मॅग्नेट आणि थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट, हे माझं जे वाक्य आहे हे मी 21 टाइम्स या वर्षभरात लिहिणार आहे। का बरं? कारण माझा जो उद्देश आहे तो काय आहे? हेल्थ आहे। आरोग्य हा माझा सर्वात महत्वाचा उद्देश आहे। आवाज कमी झाला का? एक मिनिट थांबा। आता ओके, ठीक आहे, थोडासा वायर हल्ला होता। चला, थँक्यू। तर या पद्धतीने आपल्याला प्लॅन करायचा आहे। आणि आज आत्ता 644 लोक आत्ताच्या घडीला प्रेझेंट आहेत क्लासमध्ये। उद्या पहाटे 5 वाजता, उद्या पहाटे 5 वाजता नववर्षाची सुरुवात आपण एका सुंदर ध्यान साधनेतनं करणार आहे। जी ध्यान साधना तुमचं आरोग्य, ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचा फायनान्स आणि जीवनातला आनंद, या सगळ्या गोष्टींवर आपण उद्याच्या मेडिटेशन मध्ये वर्क करणार आहे। सो डोंट मिस। उद्या असं समजा की दिवाळी आहे आणि दिवाळीला जसं आपण अभंग स्नान करून रेडी राहतो, तसं या नववर्षाच्या पहाटेला आपण फ्रेश होऊन जर उद्याचं मेडिटेशन केलं, व्हिडिओ ऑन ठेवला, तर त्या ब्रह्ममुहूर्ताला केली जाणारी ध्यान साधना नववर्षाच्या सुरुवातीला आपण त्या मेडिटेशन मधनं घेणार आहोत। कारण काय, मागच्या वर्षी काय झालं, आपल्या 2-3 स्टुडंट जे त्या मेडिटेशनची आतुरतेने वाट पाहत होते, असे मला बऱ्याच लोकांचे मेसेज आले, मॅडम यावर्षी मेडिटेशन घेणार नाही का? पण ते माझ्याकडनं डिक्लेअर करणं राहून गेलेलं होतं। आणि आज मला त्या सरांची आठवण झाली, मॅडम त्या मेडिटेशनला आम्ही मिस करतो, कारण ते वर्षभराची शिदोरी आहे आमच्यासाठी, असा त्यांचा फोन होता। आणि म्हणून आज मी या मेडिटेशनचं प्लॅनिंग केलं की नाही, आपल्याला हे मेडिटेशन द्यायचं आहे आणि याच्यातनं आपण आपल्या लाईफमध्ये खरोखर एक सुंदर ऊर्जा नेहमीसाठी करू शकतो। पण आपण जे बोलतोय, जे ऍक्शन्स मी तुम्हाला देत आहे, जर हे तुम्ही काय म्हटलं की प्रॅक्टिकली नाही केलं, ऍक्शन मोडमध्ये नाही आणलं, तर काय राहील? बुवाचं कीर्तन। और ऍक्शन लिहा तो जीवन में परिवर्तन। मग आता ऍक्शन मोड मध्ये यायचं आहे म्हणजे जीवन में परिवर्तन चाहिए या कीर्तन बना के छोड़ देना है, वो चॉइस आपकी रहने वाली है। कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, सद्गुरू वामनराव पै यांनी म्हटलेलं आहे। आणि भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे, माइंड इज एव्हरीथिंग, व्हॉट वी थिंक वी बिकम। तर आपल्या या माइंडमध्ये ज्या सूचना तुम्ही द्याल, जे अफर्मेशन तुम्ही द्याल, तेच तुमच्या जीवनाचा पार्ट बनणार आहे। सो जेव्हा आपण उद्या भेटू, तर 2024 सरलेलं असेल आणि 2025 ची सुंदर पहाट आपल्या जीवनामध्ये आलेली असेल। याच सुंदर पहाटेत ब्रह्ममुहूर्ताला आपण ही ध्यान साधना करून या नववर्षाची सुरुवात करणार आहे। जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याच्या नवप्रेरणेसाठी आपण आपल्या जीवनाला एक नव आनंद आहे, स्वतःसाठीच नाही, मी स्वतः, माझी फॅमिली, हा समाज, समाजाप्रती पण आपलं देणं लागतं। तर उद्याचं मेडिटेशन 5ला मी लिंक सुरू करणार। तुम्हाला माहिती आहे, जॉईन होईपर्यंत 5:10 होतात आणि शार्प 5:10ला आपण ते मेडिटेशन सुरू करणार। एक 20 ते 25 मिनिटं ते मेडिटेशन चालेल आणि त्याच्यानंतर आपण एकदा हा अफर्मेशन चार्ट उद्या रीड करणार आहे। कारण नववर्षाच्या सुरुवातीला आपण युनिवर्स सोबत जे कनेक्शन स्थापित करणार आहे, तर त्या कनेक्शन सोबत आपण
ह्या सगळ्या परमिशन त्याच्यासोबत क्लास झाल्यानंतर तुम्ही तुमच्या येलो पेजवर, म्हणजे जरी आपण लिंक बंद करणार पण त्यानंतर तुम्ही येलो पेजवर तुमच्या लाईफचे गोल्स लिहून टाका. डायरी जर घेतली नसेल तर आज थोडासा खर्च स्वतःसाठी करा. ज्यांना डायरी परचेस करणं शक्य नसेल तर एक 200 पेजेसचं रजिस्टर 60-70 रुपयाचं तुम्ही ते घेऊ शकता. जरुरी नाही आहे त्या रजिस्टरवर तुम्ही तुमचे सगळे ड्रीम्स लिहून काढू शकता. पण प्लॅनिंग तो होना चाहिए. कारण मोटिवेशन कोण आहे? आपला शेतकरी. त्याला माहिती आहे कुठलं पीक काढायचं आहे. मग आपल्याला 2025 मध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचं पीक काढायचं आहे. काळजी करू नका, यावेळेस आपली 1000ची लिमिट आहे. मी प्रॉमिस केलं होतं गुरुपौर्णिमेच्या दिवशी, प्रॉमिस केलं होतं की नाही मी, की यावेळेस आपलं 5,500 लोकांच्या लिमिटमुळे बरेच लोक क्लास जॉईन करू शकले नाही. आणि मी प्रॉमिस केलं होतं की पुढे जेव्हा आपण असं एकत्रित मेडिटेशन घेऊ तेव्हा आपण 1000 लोकांची लिमिट करणार आहे. आणि म्हणूनच आत्ता क्लासमध्ये 649 एवढे लोक आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामुळे काळजी करू नका, उद्या 1000 लोक उपस्थित राहू शकतात. आणि आपलं उद्याचं मेडिटेशन 100% सक्सेसफुल आणि याच लिंकवर घेणार आहे आपण. जी लिंक आजची आहे ना, जी लिंक तुम्हाला आत्ता मिळाली ती लिंक मी आजच ग्रुपवर शेअर करून ठेवते. म्हणजे तुम्हाला प्रत्येक ग्रुपवर जॉईन करायला ते इझी पडणार आहे. फक्त 2000 आपले बॅच 24चे लोक लकी आहेत. कारण 24 वर्ष संपत आहे ना, म्हणून त्यांनाच फक्त जे लोक तिकडे लिंक पाठवत आहे. इतर कुठल्या, म्हणून वर्टेक्स फॅमिलीचे मेंबर्स आप शार्प 5 AM को ज्वाइन कर लो, फिर बोलना नहीं. कारण 1000ची लिंक कॅपॅसिटी संपायला वेळ लागणार नाही. ठीक आहे. एकदा इमेज आणि लिंक गेली तर मग आपल्याकडे वेळ भेटणार नाही. तुम्हाला माहिती आहे लवकर ग्रुप फुल होऊन जातं. 1000ची कॅपॅसिटी आहे तर त्याच्यामुळे वेळेवर जॉईन करायचं आहे. तो बरेच हँडल्स दिसून राहिले आहेत. वर्षाच्या शेवटी शेवटी मनात काही प्रश्न नाही ठेवायचे. म्हणून जरा काही लोकांचे प्रश्न असतील तर ते आपण पटापट घेऊन टाकू. नाही तर पुढच्या वर्षी याच प्रश्नांसोबत हँडल करतील. वो नहीं, जो भी क्वेश्चन है छोड़ दो अभी 2025 के लिए स्वागत करना है तो 24 के क्वेश्चन यही पे छोड़. झाली मी गायब. स्क्रीनवरनं लवकर गायब करून टाकता, मला एवढे हँडल्स करून टाकता. प्रश्न म्हटले की असे हँडल्स करतात की गायबच होऊन जाते. आता स्क्रीनवर मी नाहीये, फोटो काढून पाठवू का ग्रुपवर की आता स्क्रीनवर मी गायब झालेली आहे, मी दिसत नाहीये. ठीक आहे. इतके हँडल्स होऊन गेलेत आता. चला. हर्षा मानकामे मॅडम बोला. आता मी जे जे स्क्रीनवर पहिलेपासून हात दुखवून आहेत ना, जरा त्या सिक्वेन्सने घेऊ. बोला पटकन. अनम्यूट करा हर्षा मॅडम. दिलेलं सगळं ठीक आहे पण ते होणं फार महत्वाचं आहे म्हणजे होईल की नाही सगळं लिहून मॅडम ठेवलंय. हा प्रश्नच डोक्यातनं काढून टाका. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. आत्ता म्हणा. म्हणा. कट 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 डिलीट डिलीट. आय कॅन, यस आय कॅन डू इट 3 बार बोललो. येस आय कॅन डू इट. बोला म्हणजे बोला. आपण असं हौशेही नाही असं एकदम उत्साहाने लिहितो सगळं असं नंतर मग ते होता होता. मला 2024 मध्ये उद्या जेव्हा सकाळी उठाल ना, 25 मध्ये, तर हाच परमिशन द्या की मी माझं केलेलं प्रत्येक प्लॅनिंग 100% यशस्वीरित्या पूर्ण करत आहे. येस येस. ठीक आहे. ओके. थँक्स. पूनम मॅडम बोला. थँक्यू मॅम. मॅम माझं सगळं 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 रेडी आहे, फक्त आता उद्याची वाट पाहते. आणि आय वॉन्ट युअर ब्लेसिंग. विश यू ऑल द बेस्ट. तथास्तु तथास्तु तथास्तु. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू. सरला मॅडम. मी मगाची केली होती मॅडम हँडराईज. ओके ठीक आहे. थँक्यू. आता पटापट आपण, कारण असे शॉर्ट शॉर्ट मध्ये हे करा. किशोरी मॅडम. मॅम पुन्हा मॅडम बोलल्या तसंच माझं सगळं रेडी आहे, फक्त तुमचा आशीर्वाद असू द्या. फक्त सभी के लिए तथास्तु. ISO वाल्यांचा नंबर देऊन ठेवा. तिथेही काम होऊन जाईल माझं 2000 बिलकुल मध्ये. बिलकुल. ओके मॅम. ओके. दीपाली गायकवाड. दीपावली गायकवाड. Thank you, ma'am. Gratitude to you. Thank you so much, ma'am. 2024 एक खूप खूप अविस्मरणीय झालं तुमच्यामुळे. आशा करतो की 25 असंच हो. फक्त मला एकच छोटस शंका की ते राशी भविष्यवाल्याचे खूप घाबरून ठेवतात. त्याला न घाबरता आपण जे आहे तेच पुढे घेऊन जायचं. हेच मॅडम याचं एक आपण उदाहरण सांगते. माझे सासरे ना अशिक्षित होते, कधीच शाळेत नाही गेले. फक्त त्यांची टीसी आहे, सकाळी शाळेत गेले, दुपारी घरी आले. ठीक आहे. तर फक्त शाळेची एक टीसी भेटली होती त्यांना ऍडमिशनची. तर माझे हस्बंड जेव्हा 13 वर्षाचे होते तेव्हा एक ज्योतिषी त्यांच्या घरी आला आणि त्यांनी त्यांना प्रश्न केला. प्रश्न सांगितलं की म्हणे तुझा मुलगा ना इथून 2 महिन्यात दगावणार आहे.
असं माझ्या सासऱ्यांना म्हटलं. ठीक आहे म्हणजे तू जे म्हणतो त्याच्यावर मी विश्वास ठेवतो. मी सकाळी काय जेवलं एवढं सांग म्हणे मला. तू एवढा मला सांगून राहिला की 2 महिन्यात तुझा मुलगा दगावणार आहे असं जे सांगत आहे, तर मी सकाळी काय जेवलं एवढं सांग. तर अशा सांगणाऱ्यांना एवढंच म्हणा की जर ते तुमचं भविष्य सांगू शकतात तर आज तुम्ही सकाळी जेवण काय केलं एवढं सांग म्हणा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल. जर ते अशिक्षित असून त्यांनी ती परिस्थिती त्या पद्धतीने हँडल केली आणि ती भविष्यवाणी त्यांनी माझ्या हसबंड बद्दल केलेली होती त्या ज्योतिषाने. तो किती विश्वास ठेवायचा काय ठेवायचा तो तुमचा प्रश्न आहे. बट मन चंगा तो कठोर में गंगा या विचारांनी मी काम करत आहे. येस कारण मॅम. कुठलंही शास्त्र घाबरवण्यासाठी नसतं, मार्गदर्शनासाठी. ज्योतिष्य शास्त्र हे खूप सुंदर शास्त्र आहे, पण त्याच्या अभ्यासामध्ये डीप लेवलवर उतरलेला व्यक्ती तुमच्या जीवनात येणं गरजेचं आहे. कारण आपण नेमकं कुणाकडनं मार्गदर्शन करतो हे पण तेवढंच महत्वाचं आहे. ठीक आहे. येस मॅम. थँक्यू सो मच अँड हॅपी न्यू इयर मॅम. थँक्यू थँक्यू. उद्या आपलं दुपारी 2 वाजता सुजोग थेरपीचं इंट्रोडक्टरी सेशन आहे. ज्या लोकांना खूप लोकांना सुजोग थेरपी काय आहे जाणून घ्यायची होती, तर 2 वाजता उद्या आपलं सुजोग थेरपीचं सेशन आहे, ते जॉईन करा. परवापासनं गुरुवारपासनं आपला त्याचा सुजोग थेरपीची नवीन बॅच सुरू होणार आहे. ठीक आहे. चला प्रणाली प्रणाली अनेराव मॅडम अनम्यूट करा पटकन, वेळ नाही आपल्याकडे. मॅडम जसं तुम्ही बोलात की व्हिजन बोर्ड येलो पेज आणि रेड पेनने लिहायचं, तर डायरी लिहिताना पण कुठला स्पेसिफिक कलर आहे पेनचा? बघा, जेव्हा तुम्ही अफर्मेशन लिहिता तेव्हा येलो पेजच्या डायरीवर रेड पेनने लिहायचं आणि डायरीचा ओके प्लॅन आउट काढताना तो चालतो कुठल्या पेनने असं काही नाही. हा, पण फायनान्शियल जर लिहत असाल ना तर ग्रीन पेनचा वापर करा. जो भी आप ओके फाइनेंशियल थँक्यू. प्लानिंग कर रहे हो ग्रीन पेन से करो, आपकी ऊर्जा वहां से बहुत अच्छी हो जाएंगी. ठीक आणि है. स्टुडंट आणि मुलांसाठी लिहायचं असेल तर, म्हणजे त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत लिहायचं असेल? पर्पल कलर मॅडम, तो रेकी सेकंड लेवलचा विषय, पर्पल कलरने ओके लिहायचं. ठीक ठीक आहे. आहे. ओके ओके. थँक्यू. ओके थँक्यू. द्वारका मॅडम. कशा आहात त्यात मॅडम? मॅडम खूप दिवसांनी आल्या. खूप मस्त छान आहे. बोला. मला असं सांगायचं होतं की 2024 इतकं मस्त गेलंय. मला माझं परमनंट जे व्हिजन होतं ते मिळालं. माझं परमनंट जॉबचं काम झालेलं आहे. अभिनंदन अभिनंदन, खूप खूप थँक्यू. अभिनंदन. थँक्यू. तेच सांगायसाठी मगाचपासून मी आज म्हटलं चला जॉईन होऊन मॅडमना सांगू एकदा. कारण चला ज्या छान. पॉझिटिव्ह अफर्मेशन असतात ते खूप छान वाटते. म्हणजे आता ऑक्टोबरलाच झालं माझं काम. ऑक्टोबरलाच मी जॉईन झाली. अभिनंदन अभिनंदन, खूप छान. मला आता मास्टर क्लास करायचा आहे. तेव्हा जवळजवळ वर्ष झालं आपलं सेकंड बॅच होऊन माझी. येस. पण वेळ आता सध्या टाइम मॅनेज होत नाहीये. चला ठीक आहे. ओके मॉर्निंगला वगैरे ठेवणार असाल तर मी नक्की मॅडम, करेन. मॉर्निंगचं पॉसिबल नाहीये. माझं शेड्यूल तेच आहे, 1 ते 6:30. ओके. ओके ठीक. अश्विनी शिरसाट माईक. मॅम हा बोला. मॅम उद्याचं जे मेडिटेशन आहे ना, तर माझे मिस्टर आर्मी मध्ये आहे. तर त्यांना पण उद्याची सुरुवात छान करायची आहे, तर मी त्या मेडिटेशनला माझ्यासोबत ते बसले तर चालेल का? बिलकुल बिलकुल, तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सला उद्याच्या मेडिटेशनला बसवू शकता. फक्त अडचण एवढीच आहे की आपली सीट, म्हणजे तुम्ही एका मोबाईलवर 4 जण बसले तरी प्रॉब्लेम नाही आहे, पण जर ती 4 लोकांना शेअर केली तर इथे 1000 लोकांचीच कॅपॅसिटी, एवढीच अडचण आहे. ठीक आहे. तुमच्या नाही मॅम. आशीर्वादाने 2026 मध्ये आपण ती अजून कॅपॅसिटी वाढवून टाकू, पण 2025 मध्ये मी 1000ची कॅपॅसिटी टार्गेट केली होती आणि ती कम्प्लीट केली. ओके. मॅम एक विचारायचं होतं. हा मॅम जो ते पॉवरफुल प्रेयर आहे ना ती तुम्ही दिलेली, हा, तर ती जी आहे ना ती मी इथं लावलेली आहे. तर त्यामध्ये माझे मुलं पण म्हणजे वाचतात ती, तर चालेल ना असं, म्हणजे बिलकुल असं काही बिलकुल नाही? चालतं मॅडम, अख्ख्या फॅमिलीला तुम्ही देऊ शकता. अच्छा अच्छा. थँक्यू मॅम, तेच विचारायचं होतं. चला थँक्यू. आशा आशा मॅडम अनम्यूट करा. हा आशा मॅडम. मॅडम, हॅपी न्यू बोला. इयर मॅडम. हा हा, हॅपी न्यू इयर उद्यासाठी. थँक्यू, सेम टू आणि यू. दुसरं मी जे अफर्मेशन तुम्ही दिले आहेत त्याचं मी मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून घेतलेलं आहे. म्हणजे हा मी स्वतःच मराठीमध्ये केलेलं आहे. तर ओके. मी जर माझं अजून थोडंसं राहिलंय ते पूर्ण करून मी आपल्या ग्रुपवर टाकलं तर चालेल का? चालेल, बिलकुल चालतं, काही ज्यांना नाही. कुणाला मराठी लागलं तर हो हो हो, ठीक आहे. चालेल ना? हा, मग चालेल तेच चालेल, विचारायचं नक्की होतं. नक्की चालेल. चला का चालेल. मॅडम.
मॅडम सगळ्यात पहिले तुम्हाला खूप थँक्यू म्हणायचं आहे का तुम्ही 2024 इतकं फास्ट आणि इतकं आनंदात गेलेला आहे. आणि सगळ्यात पहिले माझा जो स्वभाव होता हा खूप रागीट होता. त्याच्यावर मी इतका कंट्रोल केलाय मॅडम का मला साठवत नाही का मी पहिले कशी होती आणि आता माझ्यामध्ये खूप फरक झालेला आहे. आणि आपलं ग्रँड मास्टर वगैरे हे सगळं आता मी तुमच्याकडनं शिकून झालेलं आहे मॅम. आता मी माझ्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करते आहे. तर मी 2025ला तसं सगळं प्लॅनिंग केलं आहे. माझे बोर्ड, व्हिजन बोर्ड, 3 डायरीज वगैरे सगळं रेडी केलंय मॅम मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे. मला फक्त आता तुमचे ब्लेसिंग हवे मॅडम. तथास्तु तथास्तु थँक्यू 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 मॅडम. थँक्यू. ऑल द बेस्ट. ईश्वर सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण करो मॅडम. अशाच पाठीशी उभ्या राहा मॅम. माझ्या मी नेहमी म्हणते का स्वामी समर्थ पाठीशी आहे, पण आता मॅम तुम्ही पण आमच्या पाठीशी राहा. थँक्यू. नक्की. हा रोहिणी मॅडम. हा मॅडम, मी रेकी सेकंड लेवलला सुरुवात केली. त्यावेळेला एक 4-5 दिवसच झाले होते आणि 5 तारखेला मी क्लास झाला आपला. त्याच्यानंतर 2 दिवस सुट्टी होती आणि तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं की जे पण आपल्या घरात बेड रिडन पेशंट आहे त्याच्या सद्गतीसाठी आपण असं एक उदाहरण दिलं होतं तुम्ही. आणि त्यावेळेला मी असा विचार केला की माझ्या सासूबाई गेले 2 वर्ष पॅरालिसिसने आणि आता 2 महिने झालं कोमामध्ये होत्या आणि त्यांचे फक्त डोळे उघडे होते, बाकी काही समजत नव्हतं. आणि मी विचार केला की त्यांनाही अशी जर सद्गती, म्हणजे मी जैन फॅमिली मधून आहे आणि आमच्या धर्मामध्ये जे लागतं त्याप्रमाणे पण आम्ही उपचार केले होते. सल्लेखना नावाचा प्रकार असतो तसं. पण त्यावेळेला मी तसं विचार केला आणि मी पण त्या तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आणि 8 तारखेला संध्याकाळी 11 वाजता त्या एक्सपायर झाल्या. त्याच्यामुळे मला असं म्हणजे आम्ही 2 वर्ष म्हणत होतो की त्यांना खूप त्रास होतोय, वेदना होत आहेत आणि त्याच्यातून त्यांची सुटका व्हावी. पण तसा विचार आणि मी हे केलं तर 1-2 दिवसात त्यांना ती सद्गती प्राप्त झाली. आणि मी विश्वास नव्हता केला की असं इमिजिएट एवढ्या फास्ट हे होऊ शकतं का. म्हणजे कुठूनही अपेक्षा नव्हती की त्यांचं बाकी सगळ्या सिस्टीम छान चालू होत्या, रेस्पिरेटरी, हार्ट एकदम व्यवस्थित, फक्त त्यांना न्यूरो प्रॉब्लेम होता. पण विदिन काही तासात म्हटलं तरी ह्या गोष्टी झाल्या. मला तेव्हा विश्वास बसला की अरे एवढं फास्ट आणि हे इतकं पॉझिटिव्हली होत आहे. आणि त्याच्यानंतर मला 15 दिवस पुढचे क्लास कंटिन्यू नाही करता आला ठीक आहे. आता घरच्या नेक्स्ट बॅचला सगळ्या कंटिन्यू विधीमुळे. करा कारण आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती द्यायची आहे. रश्मी मॅडम बोला. सौम्य मॅडम, तुमच्यामुळे 2024 खरोखर अप्रतिम गेले, सुंदर गेले. 2025 मध्ये एंट्री करायची तर 5 लाखाचं टार्गेट ठेवलं महिना. बघूयात आता कसं पूर्ण होतंय. आणि एकदा मला विजन बोर्ड बघायचं होतं, मी लेट जॉईन केल्यामुळे तुमचा विजन बोर्ड मला बघता नाही आला. रेकॉर्डिंग बघाल त्याच्यासाठी तेवढं अगदी झलक दाखवा लांबनं फक्त बस. मी झलकच दाखवली आतापर्यंत, सगळ्यांना डिटेलमध्ये दाखवला नाहीये. एक्सप्लेन ओके केलेला आहे टॉपिक, तर तुम्ही आजचं रेकॉर्डिंग अपलोड झाल्यावर नक्की बघा. ओके, थँक्यू सो मच. आणि थँक्यू. अप्रतिम खरोखर सुंदर गेलं या वर्ष. आणि 2025 मध्ये ज्यावेळेस एंट्री करणार त्यावेळेस खूप अप्रतिम अजून असेल. आणि थँक्यू सो मच, तुम्ही खूप आयडिया दिल्यात, त्या आयडिया सगळ्या फॉलो करणार आहे. थँक्यू. थँक्यू थँक्यू. रश्मी मॅडम नमस्ते मॅम. बोला. मॅम ऍक्च्युली आता सध्याचा एक्सपिरियन्स सांगू का, मी टाळूवर ना चोकुरे डायटोमी आणि चोकुरे टाकला आणि हे बोलले की मंजुषा मॅमनी माझं नाव घेतलंय आणि लिटरली 5 जण झाल्यानंतर तुम्ही मला बोलवलंय. ऍक्च्युली मॅम मला हे विचारायचं होतं, म्हणजे अगदी लेटेस्ट मध्ये आताच्या आता माझा जो एक्सपिरियन्स जो मी केला ते सांगितलं सगळ्यात आधी. आणि मला म्हणायचं मॅम, जसं उद्या मेडिटेशन आहे तर बाकी जसं अटुनमेंट होतं आपण प्रॉस्पेरिटीची ते सगळं घेऊन बसलो, तसं काही घेऊन बसायचं आहे का? नाही, उद्या फक्त स्वच्छ मनाने, स्वच्छ शरीराने, प्रसन्नतेने बसा. ब्रह्मांड आपल्याला ओके मदत करणार आहे उद्याच्या ओके. सूर्योदयाला. आणि ठीक आहे. मॅम एक अजून पर्सनली मी काल पण मेसेज केला होता तुम्हाला, मला थोडं पर्सनल बोलायचं आहे. याच्या आधी मॅडम पण 2 आता नाही, महिना आधी पण ते मेसेज नाही, टाका, आपण आता नाही, बघू. आता नाही, फक्त मला वेळ सांगा पण मी आता केव्हा करू मग. लिटरल सांगते की किती हँडरेज आहे मला अजूनही माहिती नाही, कारण मी स्क्रीनवर नाहीच आहे बऱ्याच वेळपासून. ठीक आहे. मी ऍक्च्युली मॅम 2 महिन्या आधी पण तुम्हाला मी तो प्रॉब्लेम बोलली ठीक ठीक होती, ठीक, तेव्हा बोलू बोलू तुम्हाला मॅडम, बरं आपण बोलू नव्हतं. बोलू बोलू उद्या नाही, ओके ओके दुपारी ठीक फोन करा. ठीक आहे. ओके. अक्षता मॅडम. मॅम नमस्कार. तुम्ही 2024 मध्ये माझ्या आयुष्यात आलात, त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद. तुमचे खरंच खूप खूप आभार आहेत. आणि मला एकच प्रश्न होता, आपण जे आर्क एंजल म्हणतो ना त्याच्यापैकी म्हणजे आर्कचं काय आहे, कारण मागे फोटो दिसतोय तुमच्या टेबलवर,
त्याला रोज फुल वाहिलेलं असतं त्या फोटोला, तो कोणाचा म्हणजे मास्टर एंजलचा फोटो आहे का कसं आहे ते? नाही, आर्च मायकल एंजल असं नाही मॅडम ते. मिनिंग मला विचारायचं. आर्च मायकल एंजल नाही आहे. आणि आपल्या अच्छा. जान्हवीताईंनी आता नुकतीच एंजलची बॅच केली, तर ती रोज फुलं आणते आणि वाहते. आता सध्या ती संध्याकाळी येते, ओके. सकाळी अवेलेबल नाही आहे, तर ते तिला खूप ते अट्रॅक्ट वाटतं आणि ती सगळं पूजेचं काम ती हा हा सांभाळते. ठीक आहे. ते आर्चचं मिनिंग काय? आपण आर्च म्हणतो ना, तर आर्च म्हणजे पॉवरफुल काय? ते सांगते मॅडम. तो प्रश्न उत्तर त्याच्या नाही आहेत आता. ठीक आहे. ओके. ओके ओके. चला, आरती गिरी मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. कशा आहात तुम्ही? एकदम स्वस्त, मस्त, दोन जबरदस्त. 2024 मध्ये तुम्ही मला भरभरून दिलं, म्हणजे इतकं दिलं तर माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. इतकी माझ्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणली आणि माझ्या घरामध्ये जे नातेसंबंध होते ते इतके छान जुळलेत ना, त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप धन्यवाद. तुम्ही थँक्यू. माझ्या आयुष्यात आलात आणि माझं आयुष्य पूर्ण बदलून गेलं. मी सगळ्या दैनंदिन ज्या रेकीच्या सगळ्या प्रॅक्टिस करते, सगळं करते. आणि माझी सून मानसी गोसाई ती पण तुम्हाला जॉईन झालेली आहे. थँक्यू. आता थँक्यू. आणि 1 सगळ्या डिसेंबर फॅमिलीनी म्हणजे उद्देश पूर्ण झाला, की अख्खी उद्देश पूर्ण फॅमिलीला झाला. पॉझिटिव्हिटी येऊन जाते. पॉझिटिव्हिटी आणि ती तुमच्यावर होती. 1 डिसेंबरला आली होती ती तुमच्या बरोबर. ते चला, सगळं छान छान. सर्टिफिकेट्स वगैरे खूप छान. धन्यवाद मॅडम. थँक्यू. मला एकच थँक्यू. विचारायचं होतं, ते विजन बोर्ड आपण जर डायरी मध्ये लिहिलं तर चालेल का? चालतो, चालतो. डायरीमध्येच लिहायचा. हा ज्यांच्या घरी भिंतीवर चिटकवणं शक्य नाहीये, हा त्यांनी हा तो हा. विजन बोर्ड डायरीवर लिहायचा. ओके. थँक्यू. ओके. थँक्यू. थँक्यू. आणि थँक्यू. उद्यासाठी पण थँक्यू. खूप छान मेडिटेशन तुम्ही देताय आम्हाला वर्षाच्या सुरुवातीला. चला, थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू व्हेरी थँक्यू. मच. स्वाती जाधव मॅडम. हा मॅडम नमस्कार. आणि पहिलं नमस्कार. तुम्हाला थँक्यू. तुमच्यामुळे हे वर्ष कसं गेलं कळलं नाही, खूप आनंदात गेलं. आणि जसं तुम्हाला काल पर्सनल मेसेज टाकला, तसं खरंच तुम्हाला एक मेसेज टाकून जे रेकीला कॉल करून युनिव्हर्सकडे मदत मागितली ना, तसं एक मॅजिक झाल्यासारखं वाटतंय. छान खरंच छान. एक माझ्यासोबत मॅजिक झालं. त्यासाठी खरंच तुम्हाला थँक्यू. 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 आणि एक थँक्यू. म्हणजे खूप वरपर्यंत पोहोचून रिटर्न येऊन आज तुमच्या समोर मी बसली आहे. त्यासाठी तुमचं थँक्यू. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. खरंच परिस्थिती त्या दिवशी खूप वाईट होती. माझ्या मिस्टरांनी तुम्हाला जस्ट मेसेज टाकला आणि आमच्या जवळ पैसेही नव्हते डॉक्टरकडे जायला. त्यांनी मेसेज टाकलेला मला माहिती नव्हता, पण माझ्या मैत्रिणीने कधी पैसे घेतलेले मला माहिती पण नाही. आणि ती अचानक येऊन आम्हाला देऊन गेली, तेव्हा आम्ही डॉक्टरकडे गेलो. आणि सर्व व्यवस्थित झालं तुमच्या कृपेने, युनिव्हर्सच्या कृपेने. आणि आज तुमच्या समोर आहे मी. थँक्यू. थँक्यू आणि ऑल द बेस्ट. थँक्यू मॅम. थँक्यू. वसुंधरा मॅडम. नमस्कार मॅडम सगळ्यात पहिले. आणि मी ज्या कंडिशन मध्ये तुम्हाला जॉईन झाली होती, त्या कंडिशन मधनं तुम्ही मला काढलंय पूर्णपणे. म्हणजे त्याच्यासाठी तुमचे खूप 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 आभार. आणि मी आज म्हणजे माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे मी जॉईन झाली होती आणि तिथून माझे सगळेच प्रॉब्लेम क्लिअर झाले. इवन फायनान्शियल ते पण सगळी सुरुवात खूप छान झाली. आणि मी तुमच्या रेकी लेवल 1 पासून ग्रँड मास्टर पर्यंत पोहोचली. आणि तुम्ही जे सांगितलंय ते सगळे रूल फॉलो करत आहे. आणि आता पुढच्या लेवल म्हणजे पुढच्या माझ्या प्रॅक्टिससाठी मी आता तयार झालेली आहे जवळपास पूर्णपणे. आणि मला जानेवारीमध्ये हे सगळं चालू करायचं आहे. त्याच्यासाठी मला तुमचे आशीर्वाद पाहिजे. तथास्तु. 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 थँक्यू मॅडम. थँक्यू. योगेश. स्वामी समर्थ मॅडम. हा, बोला वैशाली मॅडम. मॅडम मला एक बोलायची आहे. माझी एक इच्छा आहे ती आता ह्या नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच होती. मी खूप प्रयत्न करते. म्हणजे ही इच्छा माझी पूर्ण झालेली आहे. त्यासाठी मी आर्थिक समृद्धीसाठी रेकी जॉईन केली तुमच्याशी बोलून. आणि हे आता माझं पहिल्या आठवड्यात होईल माझ्या नवीन वर्षात. मला फक्त ब्लेसिंग आणि मला म्हणजे तुमचे खरंच हवेत मला ब्लेसिंग मॅम. म्हणजे माझी आतुरता आहे की एवढी म्हणजे हे माझं झालंच पाहिजे. आपण होतच आलंय माझं. माध्यम आहे मॅडम, तो ईश्वर सगळ्यांना मदत करतो, फक्त बिलीव्ह करा. पण मला तुमचे ब्लेसिंग हवेत मॅम. नक्की आता मॅम. हीच आठवडा आहे म्हणजे माझ्यासाठी ते. यस. त्यामुळं मला हे म्हणजे ईश्वर मला ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर थँक्यू ऐसा. मॅम. थँक्यू. आणि थँक्यू. तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मॅम. थँक्यू. थँक्यू. सेम टू यू. थँक्यू. हा, बोला योगेश सर. म्हणजे तर माझे तर शब्दच माझे लटपट आहेत. मी कोणत्या कोणत्या शब्दाने तुमच्या पुढे मी थँक्यू म्हणू. कारण मॅडम 2023च्या एका
आणि लास्टला डिसेंबरला तुम्ही मला भेटलाय आणि 2023 करता करता 2024 एक सुरुवात बोलतो ना ज्याला तुफान, आज कुछ तुफानी करते हैं, असं असं माझ्या आयुष्याचा तो सर तुमच्यामुळे मॅडम होत गेला. पण मी कसर सोडली नाही आणि सोडणारही नाही. आणि येणाऱ्या 2025 साठी मॅम तुम्हाला खूप खूप आमच्याकडून शुभेच्छा देतो. आणि एक एका गुरुने अशा काळात असं बोर्ड देतात की एवढ्या तुफानामध्ये अरे हे बोट माझं आहे, मी असं समजतो तुम्ही माझ्यासाठी स्वामी आहात. आणि स्वामी तसं बोट देतात आणि एकदा बोट पकडलं की सोडावं वाटत नाही ना. तर मी माझं जोपर्यंत आयुष्य आहे आमचं, तोपर्यंत तुमचं बोट कधीच सोडणार नाही. फक्त फक्त मॅडम हे साथ आणि हेच प्रेम आणि हेच आशीर्वाद आणि अशी सोबत तुमची आम्हाला लाभो. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. मनीषा देशपांडे मॅडम, अनम्यूट करा. नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्कार, बोला. खरंच तुमच्या मला 24 सगळ्यांनी सांगितलंच आहे, तेच मी सांगणार आहे. आणि ते आता म्हटले तसं स्वामींनीच तुम्हाला आमच्यासाठी पाठवलेलं आहे. त्यामुळे आम्ही खरंच कधीच तुमचं बोट सोडणार नाही. तुम्ही म्हणून आम्ही थोडं अजून मागं आहे, पण तुमच्या बरोबर थोडे दिवसांनी की नाही आम्ही सगळ्यांबरोबर येऊ. तुमचे आशीर्वाद असेच आम्हाला कायम असू दे. माध्यम आहे मॅडम, तुमचे प्रयत्न आहेत आणि नाही तुमची काय ईश्वराची म्हणजे माध्यम ते माहिती नाही, पण आम्हाला तुम्हाला स्वामींनी पाठवलं एवढं खरं तुम्ही आमच्या आयुष्यात. आणि त्यामुळे आम्हाला तुमचं स्माईल नुसतं बघितलं तरी सुद्धा क्लास होत नाही का चुटपुट लागली, पण तुम्हाला बघितलं की बरं वाटतंय. आज सार्थक झालं दिवसाच. असाच आशीर्वाद आणि हे कायम असू दे आमच्यावर. नक्की नक्की, हे ईश्वराचं आहे. आणि तुम्हाला उद्याच्या नवीन वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तनुजा बी. स्माइल इव्हनिंग मॅम. स्माइल इव्हनिंग. आणि उद्याचा पहिला दिवस, उद्याची पहिली सकाळ, उद्याचं पहिलं म्हणजे अगदी अंगावर शहारे येतात तुम्हाला भेटून. तुमच्या थ्रू नवीन वर्षाची सुरुवात. आणि मला ही 101% गॅरंटी आहे की येणारं 25 वर्ष तुमच्या कृपेने, स्वामींच्या कृपेने, तुम्ही स्वामीच आहात माझ्यासाठी, खूप खूप छान जाणार आहे. जागा आपण नाही घेऊ शकत. नाही, माझ्यासाठी तर तुम्ही आहात. म्हणजे मी तुम्हाला, त्यांनीच तुम्हाला मला भेट घडवून दिली. खूप छान आणि खूप अतुलनीय बदल झाले मॅडम माझ्यामध्ये. आणि माझ्या बरोबर माझा भाऊ, माझी वहिनी दोघेही तुम्हाला जॉईंट आहेत. आपला क्लास ते नियमित करतात. म्हणजे तुम्ही आयुष्यात आल्यापासून सगळं हिरवळ म्हणजे बोलायला शब्द नाहीत, इतकं खूप छान झालेलं आहे. आणि उद्याची सुरुवात तुमच्या सोबत म्हटल्यानंतर मग प्रश्नच नाही. खूप धन्यवाद मॅम. थँक्यू. अनघा प्रधान मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी 2024 मध्ये जेव्हा जॉईन झाले तेव्हापासून आतापर्यंत खूपच छान तुम्हाला जॉईन झाल्यामुळे एकदम छान माझं वर्ष गेलेलं आहे. आणि ह्याच्या पुढे तुमचा आशीर्वाद असाच लाभो त्याच्यासाठी. आणि म्हणून मी तुम्हाला प्रार्थना करते की तुमचे ब्लेसिंग असू द्यात माझ्या सगळ्या कामात, माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हावत म्हणून. आणि तुम्हाला हॅपी न्यू इयर उद्यापासून होणार. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. वर्षा मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जसे सर्व म्हणत आहेत मॅडम, जसे सर्व म्हणत आहेत तसे माझं पण तोच एक्सपिरियन्स आहे मॅडम. या 2024 मध्ये तुम्ही मला मिळालात आणि माझ्यामध्ये माझे जे प्रॉब्लेम्स होते ते पूर्णपणे म्हणजे दूर होऊन राहिले मॅडम. आणि तुमच्यामुळे मी एक आनंदी जीवन जगायला सुरुवात केली आहे. त्याच्यामुळे तुमचं खूप 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 आभार मॅडम. थँक्यू व्हेरी मच. आणि उद्याचा क्लास तुम्ही सकाळी ठेवलाय 5ला, त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला मॅडम उद्याचं मेडिटेशन साठी. थँक्यू मॅडम. थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर स्नेहल मोरे मॅडम, खूप दिवसांनी. नमस्कार मॅडम, खूप दिवसांनी. नमस्कार. आता मी मेसेज वाचला, म्हटलं अरे वा, वेळ आहे तर आपण अटेंड करूया. मी क्लिनिक मध्येच आहे आणि खूप म्हणजे बऱ्याच पिरियड नंतर तुमचा आवाज ऐकते, सगळ्यांचे एकेकांचे रिव्ह्यूज ऐकते आणि खरंच खूप आनंद होतो. म्हणल्याप्रमाणे वटवृक्ष असाच बहरत राहो. तुमचे आशीर्वाद आहे मॅडम. जी 500ची कपॅसिटी 1000 वर आली, खूप आनंद झाला. आता उद्या 5 वाजता अटेंड करणार आहे मेडिटेशन. आणि असं सगळ्यांची प्रगती ऐकून खूप छान वाटतं. तुमचे आशीर्वाद नेहमी आहेतच. वर्टेक्स तुमच्या ब्लेसिंग्स माझ्या या प्रत्येक यशामध्ये माझ्यासोबत खंबीरपणे जे वर्टेक्स फॅमिलीचे सदस्य आहेत ते माझ्यासाठी खूप महत्वाचे. त्याच्यात म्हणजे काही लिटरली सांगते, जेव्हा वर्टेक्स ऑनलाईन मध्ये जेव्हा पहिल्यांदा आपण क्लासेस सुरू केले त्यावेळेस जी आमची फर्स्ट बॅच होती, पहिली दुसरी बॅच, त्या बॅच मध्ये इतका एकोपा झाला. आजची एवढी संख्या नव्हती. तेव्हा झूमची कॅपॅसिटी ही 100चीच होती. 100चीच कॅपॅसिटी होती. पण हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचं हे होतं की
खूप सुंदर फॅमिली झाली होती त्यावेळेस. त्याच्यात हो स्नेहल मोरे आहेत, हर्षल जांभरे सर आहेत, आणि अगदी एकमेकांसाठी हिलिंगसाठी कितीही मदत करणारे, कितीही मेहनत करणारे सगळे लोक त्याच्यात होते. आणि त्या हिलिंग मधनं त्यांच्या जीवनामध्ये ती सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी निर्माण झाली. सो थँक्यू स्नेहल मॅडम, तेवढ्याच खंबीरपणे. आणि थँक्यू मॅडम. वर्टिक्सला वटवृक्ष म्हणणाऱ्या आणि वटवृक्षाचा शब्द देणाऱ्या स्नेहल मॅडम आहे. आज जो वर्टिक्सचा वटवृक्ष म्हणतो आपण, ते स्नेहल मॅडमचं स्वप्न आहे, आणि त्यांच्या त्या ब्लेसिंग मधनं ते स्वप्न हळूहळू पूर्ण होत आहे. येस येस बिलकुल. आणि ते बहरत राहावं असंच भरपूर मोठाच्या मोठा वटवृक्ष. रेकॉर्ड ब्रेक येस, झालाच नक्की नक्की पाहिजे. तुमचा आशीर्वाद येस नक्की येस. होईल. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू. सोनाली मॅडम. सगळ्यात पहिले म्हणजे कुठल्या शब्दात बोलू तर कळत नाहीये मॅम. कारण की तुम्ही जे 2024 मध्ये माझ्या लाईफमध्ये भलेही आपली ओळख त्यापूर्वी 10 वर्षापासूनची होती, पण मागल्या वर्षी तुम्ही सुरुवातीलाच जानेवारीमध्येच क्लास स्टार्ट केलेले होते. तेव्हापासून मी तुमच्या लाईफमध्ये, माझ्या लाईफमध्ये तुम्ही आल्या, आणि तेव्हापासून खरंच बरंच काही शिकायला मिळालं, बरंच काही देऊन गेल्या तुम्ही. फक्त आता मी यासाठी हँड राईज केलेलं आहे की थोडे फार वेदा साठी थोडे अडथळे येत आहे, काही म्हणजे काही कामं डिले होत आहे. तर मला प्लीज आशीर्वाद हवा आहे की ते कामं लवकरात लवकर हो माझे, आणि पूर्ण हो लवकरात लवकर. नक्की होतील मॅडम. 2025च्या जानेवारी महिन्यामध्ये तुमचे सगळे ड्रीम्स पूर्ण होऊन ईश्वर, जे मी तुम्हाला स्वतः टार्गेट दिलंय, त्या टार्गेटच्याही तुम्ही मल्टिपल पर्यंत पोहोचाल, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. संगीता देखील मॅडम, अनम्यूट करा. थँक्यू मॅम. स्माइल इव्हनिंग. स्माइल इव्हनिंग, बोला. मॅम फक्त थँक्स म्हणायचं आहे की तुम्ही जसे आयुष्यात आलात इतके बदल झाले आहेत ना की मला बोलायलाही जमत नाहीये मी कसं बोलू. सो थँक्यू व्हेरी मच. फक्त एकच म्हणायचं आहे की मला एक बेस्ट हिलर बनायचंय आणि तुमच्या वटवृक्षाच्या छायेत कायम मला ठेवा. बिलकुल आणि बिलकुल. एक क्लायंट होते, त्यांनी मला विजिटिंग कार्ड मागितलं जे मी केलं नाहीये अजून, तर ते कसं करायचं यासाठीच मला फक्त तुमचं मार्गदर्शन मॅडम हवं. त्यासाठी मेसेज करा, मी सांगते तुम्हाला काय काय करायचंय. ओके ठीक आहे. आणि माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण तुमच्या आशीर्वादाने हो. प्लीज मला आशीर्वाद द्या. तथास्तु. हे ईश्वर ऐसाही हो, ऐसाही हो, ऐसाही हो. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. रश्मी राऊत मॅडम, अनम्यूट करा. नमस्कार मॅम. नमस्कार. खूप छान वाटतंय मॅडम आज. खूप सुंदर, म्हणजे खूप सुंदर तुम्ही आज सजेशन केलं सगळ्यांना. आणि मेन म्हणजे तुमच्या सरता शेवटी वर्षाच्या यावर्षी जी इच्छा होती स्वामी समर्थांना भेटायची, ती पण इच्छा पूर्ण झाली. तुम्हाला त्या दिवशी पाठवलं. त्याच्यासाठी ब्लेसिंग करा मॅम. आणि जे जे सांगितले ते पूर्ण तयार आहे मॅडम, फक्त लावायचंय थोडासा. आज नवीन पूर्ण प्लॅनिंग केलं आहे. आणि जे स्वप्नात नव्हतं सर मॅडम, आज मला यांनी हातात हात घेऊन सांगितलं की याच्यानंतर मी प्रत्येक क्षणासोबत तुझ्यासोबत राहणार. हा खूप मोठा प्रॉमिस मॅडम. एवढा मोठा जीवनामध्ये बदल घडला हे साधी गोष्ट नाही आहे मॅडम. आणि घरामध्ये आनंदही आनंद, आणि अशीच ब्लेसिंग आणि आशीर्वाद द्या माझ्या मुलीला, मला, माझ्या मिस्टरांना. नक्की नक्की नक्की. हा, आणि मी जे स्वप्न पाहिलं ते पूर्ण पूर्ण लवकरात लवकर पूर्ण होत. आणि मला खूप सुंदर मैत्रिणी भेटल्या. माझ्यासोबत रोज संगीताताई असते. ती त्याच्यामुळे ती इतकी पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे आपल्याला कमी जास्त थोडंसं वाटलं तरी संगीताताई खूप मदत करते मॅडम मला. त्याच्यामुळे खूप छान. आणि बाकी आहेतच तशा, पण तुमच्या आशीर्वादाने मॅडम खूप काही आज पर्सनल सांगेन मॅडम, आज खूप मोठं अमेझिंग झाला मॅडम. तो खूप सुंदर वाटत आहे सर मॅडम, म्हणून हँड्रेड केला की त्या आनंदामध्ये तुम्हाला पण सहभाग घ्यावा असं वाटलं बिलकुल मला. बिलकुल. थँक्यू व्हेरी मच. चला, मला रेश्मा भागवत आशीर्वाद मॅडम. थँक्यू. रेश्मा भागवत मॅडम. नमस्कार मॅडम. 3 नमस्कार. महिन्यापासून तुमच्या सोबत जॉईन आहे. माझ्यामध्ये भरपूर बदल झालाय. फक्त 2025 साली तुमचं ब्लेसिंग हवंय मला, आणि माझ्या करिअरसाठी आवाज आवाज हा, नक्की नक्की तुमच्या ईश्वर सगळ्या इच्छा पूर्ण करेल. थँक्यू. आवाज गेला तुमचा. हा, संगीता मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू. स्माइल मॉर्निंग, स्माइल स्माइल इव्हिनिंग. आणि बोला. स्माइल इव्हिनिंग. सगळंच एका वेळेस. थँक्यू सो मच. एंजेला तर पाहिलं नाही मी, तुम्हाला सुरुवातीपासून एंजेलच म्हणते. तुम्ही माझ्या जीवनात आलात आणि जीवन पूर्ण बदलून गेलं मॅडम. आयुष्यभर सोबत राहा, आणि तुमचं वर्टेक्स फॅमिली आपलं आयुष्यभर असंच मोठं होत. आणि जे मी स्वप्न पाहिलं की गडचिरोलीमध्ये तुम्ही यावं आणि इथे आपली परत सुरुवात करायची, आपल्याला मिळून सुरुवात करायची आहे. अख्ख्या भारतभर
आणि जे माझं ड्रीम आहे की तुमच्यासोबत जपानला जाऊन आपलं जे साकार करायचंय ड्रीम, ते तुमच्यासोबत मला पूर्ण करायचंय. नक्की रश्मी नक्की. सोबत राहील, आणि तुम्ही सोबत आत्ताच राहाल. कुणीतरी माहितीये का, रेकी वटवृक्षाचं नाव चेंज करून कल्पवृक्ष केलं. तर अरे वा, छान. स्नेहल मॅडमचा वटवृक्ष आता कल्पवृक्षामध्ये बदलणार आहे. कल्पवृक्ष. कारण आपण जे अनुभव ऐकतोय सगळ्यांच्या जीवनामध्ये जो बदल होतोय, तर खरोखर हा वटवृक्ष लवकरच कल्पवृक्ष म्हणून लोकांच्या जीवनामध्ये सकारात्मकता निर्माण करेल. आज आपण हीच ईश्वरचरणी प्रार्थना करू. आणि मला आता नाव आठवत नाही तो मेसेज कुणी टाकला, पण खरोखर कल्पवृक्ष हे नाव खूपच सुंदर आहे. आणि सुंदर आहे. वटवृक्षाला कल्पवृक्ष बनवणारे तुम्ही सगळे वर्टिक्सचे फॅमिली सदस्य आहात. थँक्यू. आणि आपल्याला पूर्ण भारतभर रेकीचा प्रचार करायचा आहे नक्की आणि नक्की. सगळ्यांना ब्लेसिंग द्यायचे मॅडम. आणि तुमची तर ब्लेसिंग आमच्या सोबत आहेच, फक्त तुम्ही मोठे व्हा म्हणजे बरं, आम्हाला बरं वाटेल. थँक्यू मॅम. थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू. 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 डॉक्टर उज्ज्वला राणे. हॅलो. हा बोला मॅडम. हा वटवृक्षाचा कल्पवृक्ष व्हावा याच्यासाठीच हँड रेस केला मॅडम. चला थँक्यू. आणि तुम्ही दिलेली जी आमच्या हातात जादूची कांडी आहे ना, ती खरोखरच सुंदर आहे मॅडम. आणि आम्ही आता तुमच्या आशीर्वादाने जे काय प्रोफेशन स्टार्ट केले त्याला इतके सुंदर रिझल्ट येत आहेत, सुंदर लोक आम्हालाही भेटत आहेत. आणि हे केवळ तुमच्यामुळे होत आहे की रेकी आम्ही जळगाव सारख्या सिटीत पण खूप चांगला रिस्पॉन्स येतोय आम्हाला याच्यामुळे. त्याच्यामुळे थँक्स मॅडम. नवीन वर्ष थँक्यू तुम्हालाही थँक्यू खूप व्हेरी मच. छान जावं आणि तुमच्या बरोबर आमच्या सगळ्या वटवृक्षवाल्यांना आणि आपल्या सगळ्यांना खूप छान जावं हे. चला थँक्यू थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांचेच आपण प्रश्न उत्तर नाही घेऊ शकणार, कारण ऑलरेडी मी 6:30चा वेळ एखाद्यांना दिलेला होता, ते आलेले आहेत. तर उद्या पहाटे आपण 5 वाजता भेटणार आहे मेडिटेशनसाठी. कारण आपल्याला उद्या जी वेळ दिलेली आहे ते त्यांना जास्ती वाट बघायला नाही लावली पाहिजे. तर आपण तर रोजच भेटणार आहे की नाही सगळेजण. तर उद्याची सुरुवात आपण पहाटे 5 वाजता करणार आहे. आणि बाकी दिवसभराचे आपले सेशन नियमित प्रमाणे होतील. याच लिंकवर उद्याचं पहाटेचं मेडिटेशन आहे. लिमिट 1000 लोकांचीच आहे, हे लक्षात घ्या. फक्त 1000 लोकच एंट्री करू शकणार आहे. त्याच्यामुळे अगदी वेळेवर 5 वाजता जॉईन करायचं आहे. त्याच्यानंतर दुपारी 2 वाजता तुम्हाला सुजोग थेरपी म्हणजे काय हे सांगण्यासाठी आपला एक वर्कशॉप राहणार आहे. तो सुद्धा आपल्या याच डेली लिंकवर राहणार आहे. तर या पद्धतीने आपल्याला जॉईन करायचं. मला माहिती आहे प्रत्येकाला बोलायचं असतं, पण वेळेच्या अभावी ते राहून जातं. सो ज्या कुठल्याही कुणासोबत आज माझा संवाद राहून गेला त्यासाठी आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू. ओके. सो आज ज्या ऊर्जांनी तुम्ही जॉईन झाल्यात, उद्या आपल्या फॅमिली सोबत मेडिटेशनला नक्की उपस्थित राहा. नववर्षाची सुरुवात नव्या आनंदासोबत, नव्या सकारात्मक सोबत करून आपण आपल्याला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याच्या ऊर्जांची जोडूया. हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. भेटूया नववर्षाच्या शुभप्रभातीला आणि जीवनामध्ये नव सकारात्मकता आणि आनंदाच्या ऊर्जेला निर्माण करूया. थँक्यू 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 व्हेरी मच.